नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. आम्ही आमच्या पक्षात काय निर्णय घ्यायचा हे लोक ठरवणार का, असा सवाल करत राज ठाकरे यांच्या टीकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा पलटवार. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघाताच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार व अजित पवार या दोन्ही गटाच्या विलिनीकरणाबाबत आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणात विरोधकी आपापलीच भूमिका मांडत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शरद पवार यांच्या दिल्ली दौरा रद्द झाल्यामुळे ते बारामतीला जात असल्याचे म्हटले जात आहे. यावरून वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे टीका करताना म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात विचका लागला आहे. वर बोलावेसेही वाटत नाही, परंतु वास्तवात सध्या ज्या प्रकार राजकारणात घडामोडी होत आहेत त्यावर मला माझे मत मांडावेच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखा अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा मराठीतच असला पाहिजे. पाटील असला तरी चालेल, परंतु पटेल नसावा, अशी एक्सवर पोस्ट करत प्रफुल्ल पटेल यांना डिवचले. यावर प्रफुल्ल पटेल यांनीही पलटवार करताना म्हणाले की राज ठाकरे आमच्या पक्षात नाही. माझ्या पक्षाचा विधिमंडळ नेता आणि राष्ट्रीय पक्षाचा नेता कोण असणार हे ते ठरवणार का? आम्ही आमच्या पक्षात काय करावे हे त्यांनी सांगू नये. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचा नवीन नेता निवडण्याची जबाबदारी कार्याध्यक्ष या नात्याने माझ्याकडे आहे. आम्ही योग्य निर्णय घेत आहोत. सध्या विधिमंडळ नेता आणि उपमुख्यमंत्र्यांची निवड केली आहे. त्यानंतर पक्ष स्थिर स्तरावर झाल्यावर दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाबाबत निर्णय घेऊ, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. मी पक्षाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्याने विधिमंडळ आणि राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेची जबाबदारी संपूर्णपणे माझ्यावर आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुनील तटकरे यांच्यावरही आहे, असे ते म्हणाले. मी काय राज ठाकरे वाकरे माझा काय संबंध आहे? ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाचा विधिमंडळाचे नेता कोण की अध्यक्ष कोण? आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे किंवा कोणी तेलंगणाच्या वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं? आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला, आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसा आहे त्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया आम्ही करायची की इतरांनी करायची हे पहिला स्पष्ट मी करू इच्छितो. आणि हे करत असताना आमचे निर्णय घेत असताना मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे, त्याची जबाबदारी माझ्यावर आहे की नाही? ट्रान्झिशन म्हणजे अजितदादा नंतर कोण कुठे हे करायची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून मी सामोर दिसतो, म्हणून मला सामोर राहावं लागते. सुनील तटकरे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे म्हणून त्यांना सामोर राहावं लागते. ही प्रक्रिया पूर्ण करायची जबाबदारी जी लोक अजितदादा नंतरचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर आहे. आणि म्हणून मी काम करत असताना पहिलं माझी प्राथमिक जबाबदारी आहे की आमच्या विधिमंडळाच्या नेता आणि उपमुख्यमंत्री हे कोण असायच्या, पद भरायच्या, ते झालं. आता राष्ट्रीय अध्यक्षांच्या पक्षाच्या अध्यक्षांचा जो विषय आहे तो पक्षाच्या अध्यक्षांच्या विषयी, कारण त्याच्यासाठी पक्षाची मीटिंग बोलावं लागते, त्याच्यामध्ये आम्हाला विधिमंडळाची मीटिंग आणि आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्यांचा आणि जनभावनेचा आदर करून निर्णय घ्यायचा आहे. आणि मी प्रफुल्ल पटेल या स्पर्धेमध्ये नाही. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.